नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाठ्यक्रम F7 या विषयामध्ये IMP क्वेश्चन्स जून 2025 डिअर फर्स्ट इयर परीक्षेसाठी आजचा विषय आहे गणित अध्ययन अध्यापनशास्त्र। तरी व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, यासाठी ज्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल त्याला नक्कीच शेअर करा। यामध्ये प्रश्न पहिला, इयत्ता 5वीतील कालमापन या घटकासाठी संरचना तयार करा। कालमापन म्हणजे काय? संरचना म्हणजे शाखा, उपशाखा, घटक, उपघटक यांची एका दृष्टिक्षेपात दिसेल अशी केलेली क्रमबद्ध मांडणी होय। इयत्ता 5वीतील कालमापन या घटकासाठी संरचना पुढीलप्रमाणे दर्शविता येईल। ती कशी? गणित, गणिताचे 4 भाग, अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि सांख्यिकी या 4 भागामध्ये अजूनसुद्धा भाग आहेत। ते कोणचे तर बघू। आपल्याला कालमापन हे घटक स्पष्ट करायचे, त्यामध्ये फक्त अंकगणितामध्येच कालमापनाचा उल्लेख होतो। बीजगणित, भूमिती, सांख्यिकी होत नसल्याने त्याचे सबप्रकार लिहू म्हणून गणित झाल्यास अंकगणित। अंकगणिताचे खाली 2 प्रकार, ते कोणचे? शुद्ध मूलभूत गणित, तर दुसरा व्यावहारिक आणि उपयोजित गणित। व्यावहारिक आणि उपयोजित गणितामध्ये कालमापन हा विस्तार होतो। पुढला महत्त्वाचा प्रश्न आहे, त्रिकोण म्हणजे काय ते सांगून त्रिकोणाच्या कोनावरील होणाऱ्या प्रकाराच्या आकृत्या काढा। त्रिकोणाचे 3 भाग, लघुकोन, काटकोन आणि विशालकोन त्रिकोण। लघुकोन हा 90 अंशापेक्षा कमी, तर काटकोन हा 90 अंश करेक्ट आणि विशालकोन 90 अंशापेक्षा वरचा। असा हा त्रिकोणाची माहिती सविस्तर सांगून त्याचे प्रकार आकृत्या काढायचे आहे। हा प्रश्न कमीत कमी 2 मार्काला येऊ शकतो। त्यानंतर पुढला प्रश्न आहे, अपूर्णांक हा संबोध सोदाहरण स्पष्ट करा। अपूर्णांक हा संबोध इयत्ता 4थीला कसा शिकवाल ते सोदाहरण स्पष्ट करा। ह्या दोन्हीपैकी कोणता पण एक प्रश्न येऊ शकतो। याचे उत्तर, अपूर्णांक हा संबोध स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना आयताकृती कागद घेऊन त्याला 2 समान भागामध्ये दुमडला सांगणार। दुमडल्यानंतर त्याचा प्रत्येक भाग म्हणजे 1 अंश छेद 2। छेद म्हणजे समान केलेले भाग व अंश म्हणजे घेतलेले किंवा रंगविलेले भाग। वरील आयताकृती काढायला आणखी एक दुमड मारली की त्या कागदाचे 4 समान भाग होतात। त्यापैकी 3 भाग रंगविले तर रंगविलेला भाग 3/4 होय। याप्रमाणे वर्तुळाकृती किंवा षटकोनाकृती असे वेगवेगळे आकार देऊन त्याचे समान भाग करायला लावून त्यातील काही भाग रंगवायला लावणार व रंगविलेला भाग किती तो विचारणार। त्याचे वाचन व लेखन कसे करतात ते सांगणार। अशापैकी अपूर्णांक हा संबोध आपल्याला स्पष्ट करता येईल, ते पण येतात 4थीच्या वर्गात। पुढला प्रश्न आहे, मापनातील लांबी हा संबोध इयत्ता 2री, इयत्ता 3री व 4थी साठी शिक्षक यांना त्याने कसा शिकवाल ते सोदाहरण स्पष्ट करा। म्हणजे मापनातील लांबी हे संबोध आपल्याला इयत्ता 2री, 3री व 4थी या वर्गात कसं शिकवायला हे सांगायचं आहे। लांबी हा संबोध अंतर या अर्थाचा आहे, म्हणून ती मोजण्यासाठी मीटर हे एकक वापरतात। हे बरोबर आहे। 1 मीटरपेक्षा कमी लांबी मोजण्यासाठी सेंटीमीटर किंवा मिलीमीटर या एककाचा उपयोग होतो। नेक्स्ट पॉईंट असं लिहायचं की लांबी हा संबोध स्पष्ट करताना शिक्षक म्हणून मी विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष कृती करावयास सांगणार। त्यासाठी त्यांना टेबलची किंवा रुमालची कडा मोजायला सांगणार। त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्केलपट्टी, टेप किंवा फुलपट्टी इत्यादीचा वापर करावयास सांगता येतो। विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आजूबाजूच्या वस्तूंची लांबी मोजावयास सांगून लांबी हा संबोध स्पष्ट करता येईल। असं काही मापनातील लांबी हा संबोध आपल्याला 2री, 3री, 4थी या वर्गासाठी सांगता येईल। नेक्स्ट क्वेश्चन हा कालमापनावरच आहे। कालमापन या संबोधाचा वापर आपण दैनंदिन जीवनात कसा करतो ते सोदाहरण स्पष्ट करा। त्याचे उत्तर, कालमापनामध्ये वर्ष, महिने, दिवस, आठवडा, तास, मिनिटे, सेकंद या सर्वांचा समावेश होतो। कालमापन म्हणजे काळाचे मापन असं आहे। त्यानंतर खाली 4-5 उदाहरणे दिलेली आहेत। दैनंदिन जीवनात उठल्यापासून कालमापन सुरू होते, जसे किती वाजले, आजचा वार कोणता, तारीख किती, महिना कोणता, वर्ष कोणते या सर्व बाबींमध्ये कालमापन समाविष्ट होते। शाळेत जायचे आहे, किती वेळ लागेल ते काढण्यासाठी, तर कोणतेही काम करण्यास लागणारा वेळ काढण्यासाठी, पेट्रोलचा खर्च काढण्यासाठी अशी विविध उदाहरणे आपल्याला कालमापनामध्ये देता येईल। कालमापन हे काही नाही, सोपे आहे। काळाचे मापन केले जाणाऱ्या वस्तूंना कालमापन असे म्हणतात। त्यानंतर पुढला प्रश्न आहे, उद्गामी व अवगामी पद्धतीत फरक स्पष्ट करा। उद्गामी पद्धतीमध्ये पहिला पॉईंट, या पद्धतीचा पुरस्कार रॉजर बेकन यांनी केला, तर अवगामी पद्धत या पद्धतीचा जनक ऑस्ट्रेलियन होता।
उद्गामी पद्धतीत विशिष्टाकडून सामान्याकडे या अध्यापन सूत्राचा उपयोग केला जातो, तर अवगामी पद्धतीत सामान्याकडून विशिष्टाकडे या अध्यापन सूत्राचा उपयोग केला जातो. उद्गामी पद्धत मानसशास्त्रीय आहे, तर अवगामी पद्धत तर्कशास्त्रीय आहे. असे 4-5 पॉईंट उद्गामी आणि अवगामी पद्धतीमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढे आहे पृथक्करण पद्धती व संयोजन पद्धती यांच्यातील फरक. पृथक्करण पद्धतीमध्ये या पद्धतीत अज्ञाताकडून ज्ञाताकडे या सूत्राचा उपयोग केला जातो, तर संयोजन पद्धतीमध्ये ज्ञाताकडून अज्ञाताकडे याचा उलट या पद्धतीत उपयोग केला जातो. पृथक्करण ही अध्ययनाची शास्त्रीय पद्धत आहे, तर संयोजन ही अध्ययनाची अशास्त्रीय पद्धत आहे. पृथक्करण पद्धतीचा वापर केला तर शंका उरत नाही, तर संयोजन पद्धतीचा वापर केल्यास पूर्ण शंकेचे निरासन होत नाही. असं काही या दोघात पॉईंट आहेत. शिक्षणात श्रम पडतात तर श्रम कमी पडतात, असं काही अजून एक पॉईंट याच्यात सांगता येईल. पृथक्करण व संयोजन पद्धतीपेक्षा उद्गामी व अवगामी पद्धत मधील फरक हे येण्याचा जास्त पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तरी ते दोन्ही पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, गणित प्रयोगशाळेतील कोणत्याही 4 साहित्याची नावं व त्यांचे उपयोग लिहा. गणितात अमूर्त संकल्पना असतात. त्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी शैक्षणिक साहित्याचा उपयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठी गणिती प्रयोगशाळेची आवश्यकता आहे. गणिती प्रयोगशाळेत खालीलप्रमाणे साहित्य असते, जसे की संख्याचे कार्ड, एकक, दशक, शतक, 10,000 इत्यादी कार्ड, मण्याच्या माळा, पाड्यांचे तक्ते, भूमितीतील आकारांचे तक्ते किंवा विविध आकार, आकृतिबंधासाठी छोटे छोटे त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, विविध पान, फुलांचे आकार इत्यादी, भूमिती पेटी व गणित साहित्य पेटी असे काही प्रयोगशाळेतील साहित्य आहे. त्यानंतर आहे त्याचे उपयोग. संख्या कार्डाचा उपयोग संख्या तयार करण्यासाठी, तसेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी क्रिया करून आणण्यासाठी. त्यानंतर दुसरा, मण्यांच्या माळांचा उपयोग एकक, दशक, शतक संख्या तयार करण्यासाठी, तसेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी क्रिया शिकवण्यासाठी होतो. असा काही ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. गणित प्रयोगशाळेतील कोणत्याही 4 साहित्याची नावे व त्यांचे उपयोग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षक या नात्याने आणि गणित प्रयोगशाळेची देखभाल तुम्ही कशी कराल. आपण शिक्षक या नात्याने गणित प्रयोगशाळेची देखभाल कशी कराल यामध्ये आपण स्वतःने 4-5 पॉईंट लिहू शकतो. ते कसे की, गणित प्रयोगशाळेतील शैक्षणिक साहित्याची वस्तूची योग्य प्रकारे नोंद घ्यावी लागेल. आधी कोणते वस्तू आहेत, नंतर कोणते आहेत, कोणते का चोरीला गेलेत का काय नाही, हे सगळं लक्षात ठेवायला आपल्याला लागणार. शैक्षणिक साहित्याची नोंद घेताना योग्य वर्गवारी करून नोंद घेऊन गणित प्रयोगशाळेत शैक्षणिक साहित्य तसेच प्रयोगाच्या वस्तू योग्य विभागणी करून ठेवाव्या लागतील. गणित प्रयोगशाळेत शैक्षणिक साहित्य किंवा प्रयोगाच्या वस्तू वापरण्याची नोंद करून साहित्याद्वारे लागेल, नाही तर साहित्य गहाळ होण्याची शक्यता होईल. आताच म्हणल्याप्रमाणे आपण यामध्ये 3-4 पॉईंट लिहिता आले पाहिजे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, मनोरंजनातून गणित अध्ययन केल्यामुळे शिक्षकाच्या भूमिकेतून तुम्हाला काय फायदे झाले ते स्पष्ट करा. तर आपल्याला विविध फायदे दिसून येतात. त्यामध्ये पहिला, मनोरंजनातून तसेच गणिती खेळ, गणिती जमती, गणिती गोडी या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले तर गणिती संबोधाचे ज्ञान चांगले व पक्के होते. ते चिरकाळ स्मरणात राहते. चिरकाळ म्हणजे खूप काळ. गणितातील अमूर्त संकल्पना गणित मनोरंजनातून अध्यापन केल्यास स्पष्ट होतात, त्यांना मूर्त रूप देता येते. गणितातील मनोरंजक अध्यापनामुळे गणित विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये जास्तच होते. गणित विषयातील रुक्षपणा कमी करता येते, म्हणजे आपली भीती, गणिताबद्दलची भीती कमी करण्यात येते. असे काही यामध्ये प्रश्नामध्ये आपल्याला सांगता येईल. हा प्रश्न आहे, पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती सोदाहरण स्पष्ट करा. पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती 3च आहेत, घटक, रेषीय आणि समकेंद्र. घटक पद्धतीमध्ये घटक येतात, रेषीय पद्धतीमध्ये एका रेषेत घटक येतात आणि समकेंद्रीमध्ये घटक आणि रेषीय पद्धत मिक्स मिळून समकेंद्र पद्धत बनलेली आहे. घटक पद्धत समान गुणधर्म किंवा समान वैशिष्ट्ये असलेल्या घटकांचे एकत्रीकरण केले जाते. त्यानुसार पाठ्यक्रमाची रचना केली जाते. उदाहरणार्थ, अपूर्णांक या घटकासाठी अपूर्णांक संकल्पना, अंशाधिक व छेदाधिक, अपूर्णांक, समूल्य अपूर्णांक अशा वेगवेगळ्या अपूर्णांक, गुणाकार, भागाकार अशा वेगवेगळ्या घटक पद्धती त्याआधी घ्यावे लागेल. तर रेषीय पद्धतीमध्ये या पद्धतीत एकच घटक वेगवेगळ्या येतात. एखाद्या घटकाची मांडणी करून एका रेषेवर गेल्याप्रमाणे असेच, तेव्हा तिला रेषीय पद्धत म्हणतात. उदाहरणार्थ, आकाशीय संबोध या घटकाचा विचार केला येता पहिलीमध्ये आत, बाहेर, वर, खाली अशी विविध घटकांची रेषीय पद्धतीमध्ये आपल्याला मांडता येईल. त्यानंतर समकेंद्री पद्धती, ज्या पाठ्यक्रम मांडणीमध्ये ज्याप्रमाणे इयत्ता वाढत जाते त्याचप्रमाणे त्या पाठ्यक्रमातील विषय भागाचा अभ्यास क्रमाक्रमाने वाढत जातो.
यामध्ये उदाहरण आहे, भूमिती या क्षेत्रासाठी इयत्ता 1ली ते 5वीच्या पाठ्यक्रमाची समकेंद्री मांडणी पुढील प्रमाणे करता येईल. याची काही गरज नाही आपल्याला, आपण फक्त पद्धती ही आपल्याला सुधारून स्पष्ट करायची आहे आणि याचं एक उदाहरण सांगायचं आहे. पुढला प्रश्न आपल्याला सांगता येईल की गणित विषयाची इयत्ता 3री ते 5वीच्या सर्वसामान्य उद्दिष्टे लिहून उद्दिष्टानुसार इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक विश्लेषण करा. गणित विषयाची इयत्ता 3री ते 5वी सर्वसामान्य उद्दिष्टे लिहून उद्दिष्टानुसार इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकाचे चिकित्सक विश्लेषण करा. प्रश्न नीट वाचायचा आहे. इयत्ता 3री ते 5वीची गणित विषयाची सर्वसामान्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत, जसे की संख्याबोध होणे, त्यामध्ये कॉन्सामध्ये संख्येचे ज्ञान होणे, दर्शनी व स्थानिक किंमत याचे ज्ञान होणे, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हाची ओळख होणे, गणितातील मूलभूत क्रियांचे आकलन होणे व त्या क्रिया करता येणे, जसे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, विविध राशींच्या मापनाचे प्रमाणित एककाची ओळख होणे, त्यांचा उपयोग करता येणे व रूपांतर करता येणे, म्हणजेच एकक, दशक, शतक, हजार, भूमितिक साधनाच्या सहाय्याने भूमितिक आकार काढता येणे, म्हणजे आपल्या भूमितीय आकृत्या कोण व कोणाचे प्रकार आहे सांगता येणे, असे काही या प्रश्नामध्ये आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, समस्या पद्धतीचे फायदे व तोटे लिहा. समस्या पद्धती नावात समस्या आहे, या पद्धतीमुळे विचारांना चालना मिळते, आपल्याला अनुभव भेटते, समस्या घडल्यावर आपल्याला एक अनुभव भेटते. त्यामुळे दुसरा पॉईंट आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनास आवश्यक अशी विचार प्रक्रिया विकसित होते, स्वतःच्या समस्या सोडवण्याची आपल्याला आवड निर्माण होते, विद्यार्थी सतत कृतिशील राहतो, विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित होते, प्रश्नाकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची सुद्धा क्षमता प्राप्त होते, तर्कशक्तीचा व निर्णयशक्तीचा विकास होतो. असे काही फायदे समस्या पद्धतीचे आहेत. त्यानंतर तोटे हे 9व्या पॉईंटच्या खाली आहेत. या पद्धतीचे तोटे, पहिला आहे, अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक या पद्धतीने शिकवणे कठीण जाते, प्राथमिक स्तरावर या पद्धतीचा वापर करणे शक्य नाही, अभ्यासक्रम संपूर्ण करण्यास अधिक वेळ लागतो, असं काही या पद्धतीचे तोटे आहेत. पुढला IMP क्वेश्चन आहे, गणित अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विषयाच्या सामाजिक वातावरण संबंधीच्या धारणा स्पष्ट करा. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक वातावरण हे गणित अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या धारणेमध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. विद्यार्थी ज्या सामाजिक व सांस्कृतिक वातावरणापासून येतात त्यांच्या निश्चितच गणित अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होत असतो. सामाजिक वातावरण संबंधीच्या गणित अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या धारणा पुढीलप्रमाणे आहेत, जसे की विद्यार्थ्यांच्या सामाजिक स्तराचा बाबींचा गणित शिकण्यावर परिणाम होतो, विद्यार्थ्यांच्या आर्थिक बाबींचा सुद्धा गणित शिकण्यावर परिणाम होतो, विद्यार्थ्यांमध्ये घरचे व आजूबाजूचे वातावरण शिकण्यायोग्य नसते तर ते गणितातील प्रयोगातील मागे पडतात. असे काही गणित अध्ययन अध्यापन प्रक्रियेविषयीची सामाजिक धारणा सांगितली आहेत. चौथी धारणा ही खूप मोठी आहे, त्याचे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघू. तोपर्यंत प्रश्न आहे, गणितातील चिकित्सक विचार प्रक्रिया कोणत्या पायऱ्यांनी घडते ते स्पष्ट करा, किंवा चिकित्सक विचार संबोध स्पष्ट करा व त्यावरील उदाहरणे द्या. त्यानंतर उत्तर, एखादी बाब करण्यास असेल तर ती विचारपूर्वक व चिकित्सकपणे विचार करून जर केली तर ती चांगल्या प्रकारे पूर्णत्वास जाते. चिकित्सक विचार करतात वस्तू, घटना, प्रसंग, चित्रे, तत्वे, सूत्रे, नियम, गुणधर्म यांचे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. चिकित्सक विचार या काही व्याख्या खालीलप्रमाणे आहेत, जसं की क्रिटिकल थिंकिंग इज अ आर्ट ऑफ अनालायझिंग अँड इव्हॅल्युएटिंग थिंकिंग विथ अ व्ह्यू टू इम्प्रूव्हिंग इट. Critical thinking is reasonable, reflective thinking that is foundable and describing what to believe or do. Critical thinking skillful, responsible thinking that is conducive to good judgment because it is sensitive to content. Refers or critical is self-corresponding, self-correcting. चौथा, critical thinking is thinking about your thinking while you are thinking in order to make युअर थिंकिंग बेटर. वरील व्याख्यावरून असे लक्षात येते की चिकित्सक विचार हे व्यक्तीच्या त्याच्या श्रद्धा, विश्वास, समजुती, पूर्वग्रह सर्वापासून दूर ठेवतात व जे सत्य आहे किंवा जात द्रव्य आहे ते शोधण्यासाठी मदत करतात. असं काही चिकित्सक विचार समजून आपल्याला स्पष्ट करायचं आहे. त्यानंतर लास्ट प्रश्न आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारातील जोड्या लावा. त्याचे उत्तर, या प्रश्न प्रकारची गुण व दोषसुद्धा लिहा. ज्या प्रश्नाचे उत्तर निश्चित असते आणि उत्तर तपासताना व्यक्ती भिन्नता दिसून येत नाही अशा प्रश्नांना वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतात. वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे आपल्याला म्हणता येईल एका वाक्यात उत्तरे द्या. त्यानंतर शिक्षकाच्या दृष्टीने हे प्रश्न तयार करण्याचे कौशल्याचे काम असते.
दोन प्रश्नामधील परस्पर संबंध, कार्य, कारणभाव समजून घेण्यासाठी या प्रश्नाचा उपयोग होतो. या प्रश्नामधील दोष आहेत. या प्रश्न प्रकारात स्मरणशक्तीवर जास्त भर असतो. जास्तीत जास्त ज्ञान या उद्दिष्टातून आधारित प्रश्न विचारता येतात. असे काही या वस्तुनिष्ठ प्रश्नाचे दोष सांगता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.